तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्या आजूबाजूचे लोक काहीच समजून घेत नाही? तुम्ही काहीतरी बोलता आणि समोरचा काहीतरी वेगळंच समजतो. कधी ऑफिसमध्ये बॉस इरिटेटिंग वाटतो, कधी फ्रेंड्स ओव्हर रिॲक्ट करतो, कधी पार्टनर खूप इमोशनल होतो, कधी काही लोक इतके स्लो असतात की पेशन्स संपतं आणि मग आपण मनात म्हणतो, मी खरंच इडियट्सने वेढलोय का? पण थांबा, कदाचित प्रॉब्लेम लोकांमध्ये नाही, कदाचित प्रॉब्लेम आहे त्यांच्या बिहेवियर स्टाईलला न समजण्यात. आज आपण पाहणार आहोत जगभरात खूप पॉप्युलर झालेलं पुस्तक सराउंडेड बाय इडियट्स. हे पुस्तक सांगतं लोक स्टुपिड नसतात, ते फक्त तुमच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे विचार करतात. आणि जर तुम्हाला हे 4 बिहेवियर टाइप समजले तर तुमचे रिलेशनशिप, कम्युनिकेशन, बिझनेस डील्स, इंटरव्ह्यूज, टीम मॅनेजमेंट सगळं बदलू शकतं. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल टॉक विथ पुस्तकमध्ये. आज आपण बोलणार आहोत थॉमस एरिक्सन यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकांबद्दल. सराउंडेड बाय इडियट्स, द 4 टाइप्स ऑफ ह्युमन बिहेवियर अँड हाऊ टू इफेक्टिव्हली कम्युनिकेट विथ ईच इन बिझनेस अँड इन लाईफ. नाव जरी फनी वाटत असलं तरी पुस्तक खूप पॉवरफुल आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं लोक वेगवेगळ्या प्रकारे का वागतात. काही लोक अग्रेसिव्ह का असतात, काही लोक शांत पण स्लो का असतात, काही लोक खूप इमोशनल का असतात, काही लोक डिटेलमध्ये अडकून पडतात आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक टाईपच्या लोकांशी योग्य पद्धतीने कसं बोलायचं. या पुस्तकात लोकांना 4 कलर टाइप्समध्ये डिवाइड केलं आहे: रेड, येलो, ग्रीन आणि ब्लू. आणि हे कलर समजले तर तुम्हाला तुम्हाला लोकांना जज करण्याऐवजी अंडरस्टँड करता येईल. चला तर मग या माइंड ओपनिंग बुक समरीमध्ये डाईव्ह करूया. 4 रंग, 4 वेगवेगळे मानवी स्वभाव. थॉमस एरिक्सन लोकांना 4 मेजर बिहेवियर स्टाईल्समध्ये डिवाइड करतात. रेड म्हणजे डॉमिनंट, फास्ट आणि रिझल्ट ओरिएंटेड. येलो म्हणजे सोशल, एनर्जेटिक आणि क्रिएटिव्ह. ग्रीन म्हणजे काम, काइंड आणि सपोर्टिव्ह. तर ब्लू म्हणजे अनालिटिकल, लॉजिकल, डिटेल ओरिएंटेड. लक्षात ठेवा, कोणीही 100% एकाच कलरचा नसतो, पण बहुतेक लोकांमध्ये एक किंवा 2 कलर डॉमिनंट असतात. आता एक एक कलर समजून घेऊया आणि बघूया तुमच्या आयुष्यातले लोक कोणत्या टाईपमध्ये बसतात. रेड पर्सनॅलिटी: फास्ट, डॉमिनंट, डायरेक्ट. सर्वात आधी येतो रेड टाईप. हे लोक कसे असतात? फास्ट डिसिजन मेकर्स, स्ट्रेट फॉरवर्ड, रिझल्ट ओरिएंटेड, कंट्रोल आवडतं, टाइम वेस्ट अजिबात आवडत नाही, बोलताना डायरेक्ट असतात, कधी कधी रूढ वाटतात. रेडची स्ट्रेंथ आहे लीडरशिप, क्विक ॲक्शन, बोल्ड डिसिजन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग. तसेच रेडची विकनेसेस आहेत इम्पेशंट, डॉमिनेटिंग, दुसऱ्यांच्या फिलिंग्सला इग्नोर करतात, हार्श वाटू शकतात. रेडशी कसं बोलायचं? लॉंग स्टोरी सांगू नका, टू मच इमोशन नको, राऊंड राऊंड बोलू नका, तर डायरेक्ट बोला. मेन पॉइंट आधी सांगा, रिझल्ट काय आहे ते सांगा, टाइम वाया घालवू नका. जर तुमचा बॉस रेड असेल, असं बोलू नका, सर ऍक्च्युली मला वाटतंय की कदाचित आपण कन्सिडर करू शकतो. त्याऐवजी असं बोला, सर हा प्लॅन 20% सेल्स वाढवू शकतो. 2 स्टेप्स आहेत, अप्रूव्ह कराल का? येलो पर्सनॅलिटी: सोशल, फन आणि एनर्जेटिक. आता येतो येलो टाईप. हे लोक म्हणजे एनर्जीचा बॉम्ब. हे लोक खूप बोलतात, फ्रेंडली असतात, क्रिएटिव्ह असतात, एक्सायटेड होतात, नवीन आयडियाज आवडतात, सेंटर ऑफ अटेन्शन आवडतो, स्टोरीज सांगतात, नेटवर्किंगमध्ये स्ट्रॉंग असतात. येलोची स्ट्रेंथ्स आहेत इन्स्पिरेशन, क्रिएटिव्ह, पॉझिटिव्हिटी, पीपल्स स्किल्स. तर येलोची विकनेसेस आहेत फोकस कमी असतो, फॉलो फॉलो थ्रू कमी असतो, डिटेल मिस करतात, कधी ओव्हर प्रॉमिस करतात. येलोशी कसं बोलायचं? ड्राय फॅक्ट्सने सुरू करू नका, एन्थुझियाझम ठेवा, बोरिंग प्रेझेंटेशन नको, बिग पिक्चर दाखवा, टू सिरियस टोन नको, एक्साइटमेंट क्रिएट करा,
ॲप्रिसिएशन द्या. जर टीम मेंबर येलो असेल तर त्याला टास्क देताना बोला, हा प्रोजेक्ट खूप एक्साइटिंग आहे. तुझ्या क्रिएटिव्हिटीमुळे हा प्रोजेक्ट स्टँड आउट होईल. येलो लोकांना फिलिंग्स द्या की ते इम्पॉर्टंट आहेत. ग्रीन पर्सनॅलिटी, काम, काइंड आणि पेशंट. आता येतो ग्रीन टाईप. हे लोक सर्वात शांत, स्टेबल आणि सपोर्टिव्ह असतात. हे लोक शांत असतात, पेशंट असतात, कॉन्फ्लिक्ट अवॉइड करतात, लॉयल असतात, हेल्पिंग नेचरचे असतात. यांना चेंजेस पटकन आवडत नाहीत. यांना स्टेबिलिटी आवडते. ग्रीनची स्ट्रेंथ आहे लॉयल्टी, पेशन्स, स्टॅबिलिटी, टीम हार्मनी. तर यांचे विकनेसेस आहेत चेंजला रेजिस्ट करतात, निर्णय घ्यायला वेळ घेतात, ना म्हणायला अवघड जातं, कॉन्फ्लिक्ट टाळतात. ग्रीनशी कसं बोलायचं? अचानक प्रेशर टाकू नका, काम टोन वापरा, जोरात बोलू नका, त्यांना टाइम द्या, ॲग्रेसिव्ह अप्रोच नको, सेफ फील करून द्या, स्टेप बाय स्टेप समजवा. जर तुमचा पार्टनर ग्रीन असेल तर आत्ता लगेच डिसिजन घे असं म्हणू नका. त्याऐवजी बोला, आपण शांतपणे विचार करू, तुला वेळ घे, मग डिस्कस करू. ब्लू पर्सनॅलिटी, लॉजिकल, डिटेल्ड, ॲनालिटिकल. आता येतो ब्लू टाईप. हे लोक डिटेल, लॉजिक, डेटा आणि परफेक्शन मध्ये जगतात. हे लोक ॲनालिटिकल असतात, क्वेश्चन्स खूप विचारतात, डिटेल्स बघतात, रूल्स फॉलो करतात. ॲक्युरेसी यांना महत्वाची वाटते. हे क्वालिटीवर फोकस करतात, इमोशनपेक्षा लॉजिक वापरतात. ब्लूच्या स्ट्रेंथ्स आहेत ॲक्युरेसी, प्लॅनिंग, क्वालिटी, रिस्क ॲनालिसिस. तर विकनेसेस आहेत ओव्हर थिंकिंग, स्लो डिसिजन्स, परफेक्शनिझम आणि क्रिटिसिझम जास्त. ब्लूशी कसं बोलायचं? यांना फॅक्ट्स द्या, डिटेल द्या, स्ट्रक्चरमध्ये बोला आणि प्रूफ दाखवा. जर तुम्ही ब्लू क्लायंटला पिच करत असाल तर बोला, या स्ट्रॅटर्जीमुळे 3 महिन्यात 18% कन्व्हर्जन वाढू शकतो. मागच्या 2 कॅम्पेनचा डेटा इथे आहे. ब्लू लोकांना लॉजिक पाहिजे, वाइब्स नाही. आता सर्वात मोठा ट्विस्ट, तुम्ही कोणत्या टाईपचे आहात? आता खरी मजा इथे आहे. तुम्ही स्वतः कोणत्या कलरमध्ये येता? तुम्ही डायरेक्ट, फास्ट, इम्पेशंट असाल तर रेड. तुम्ही सोशल, फन, क्रिएटिव्ह असाल तर येलो. तुम्ही काम, सपोर्टिव्ह, पेशंट असाल तर ग्रीन. तुम्ही लॉजिकल, डिटेल फोकस्ड, परफेक्शनिस्ट असाल तर ब्लू. पण लक्षात ठेवा, तुमच्यात मिक्सचर ही असू शकतं. उदाहरणार्थ, रेड प्लस येलो, एनर्जेटिक लीडर, येलो प्लस ग्रीन, वार्म कम्युनिकेटर, ग्रीन प्लस ब्लू, शांत प्लॅनर, किंवा रेड प्लस ब्लू, स्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिस्ट. सेल्फ अवेअरनेस शिवाय कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होत नाही. पहिल्यांदा स्वतःला समजा, मग दुसऱ्यांना समजणं सोपं होतं. लोक बदलत नाहीत, तुमचा अप्रोच बदलला पाहिजे. या पुस्तकातील सर्वात पॉवरफुल लेसन म्हणजे तुम्ही लोकांना बदलू शकत नाही, पण तुम्ही त्यांच्याशी बोलण्याची पद्धत बदलू शकता. आणि हीच मॅच्युरिटी आहे. आपण काय करतो, हा खूप रूड आहे, ही खूप बोलते, हा खूप स्लो आहे, हा खूप ओव्हर थिंक करतो. पण या पुस्तकानंतर तुम्ही असं म्हणायला लागाल, हा रेड आहे म्हणून डायरेक्ट आहे, ही येलो आहे म्हणून एक्सप्रेसिव्ह आहे, तर हा ग्रीन आहे म्हणून शांत आहे, आणि ही ब्लू आहे म्हणून डिटेल ओरिएंटेड आहे. जजमेंट पासून अंडरस्टँडिंग कडे जा. आणि हे केलं तर आर्ग्युमेंट्स कमी होतील, ट्रस्ट वाढेल, इन्फ्लुएन्स वाढेल आणि रिलेशनशिप स्मूथ होतील. बिझनेस आणि लाईफमध्ये हे कसं वापरायचं? चला आता प्रॅक्टिकल यूज पाहूया. ऑफिस किंवा बॉस. रेड बॉस असेल तर शॉर्ट रिपोर्ट द्या, ब्लू बॉस असेल तर डिटेल्ड रिपोर्ट द्या, येलो असेल तर एक्साइटिंग व्हिजन दाखवा, ग्रीन असेल तर काम एक्सप्लेनेशन द्या. रिलेशनशिपमध्ये पार्टनर रेड असेल तर रिस्पेक्ट प्लस डायरेक्टनेस, येलो असेल तर अटेन्शन प्लस फन, ग्रीन असेल तर पेशन्स प्लस इमोशनल सेफ्टी, आणि ब्लू असेल तर क्लॅरिटी, ऑनेस्टी आणि लॉजिक दे. 5 पॉवरफुल लेसन्स फ्रॉम सराउंडेड बाय इडियट्स. चला आता या पुस्तकातील 5 बिगेस्ट लेसन्स लक्षात ठेवूया. पहिला आहे, लोक इडियट नसतात, ते डिफरंट असतात.
डिफरन्स समजला की फ्रस्ट्रेशन कमी होते. कम्युनिकेशन वन साइज फिट्स ऑल नसतं. प्रत्येक टाईपसाठी वेगळी भाषा लागते. सेल्फ अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप. पहिल्यांदा स्वतःचा कलर समजा. चौथं आहे अडॅप्ट करणारे लोक जिंकतात. स्मार्ट लोक फक्त बोलत नाहीत, ते ऍडजस्ट करतात. बेटर कम्युनिकेशन इज इक्वल टू बेटर लाईफ. बेटर रिलेशनशिप्स, बेटर टीम, बेटर बिझनेस आणि बेटर रिझल्ट. या पुस्तकातून आपल्याला एक गोल्डन लाईन मिळते. इफ यू वॉन्ट बेटर रिझल्ट्स फ्रॉम पीपल, स्टॉप ट्राईंग टू चेंज देम. लर्न हाऊ टू कम्युनिकेट विथ देम. जर तुम्हाला ही सराउंडेड बाय इडियट्सची मराठी बुक समरी आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या मराठी बुक समरीजसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही कोणत्या कलर टाईपमध्ये येता. रेड, येलो, ग्रीन की ब्लू? तुमच्या आयुष्यातला सर्वात इरिटेटिंग टाईप कोणता? लक्षात ठेवा मित्रांनो, कधी कधी आपल्याला लोक इडियट वाटतात कारण आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. जेव्हा तुम्ही बिहेवियर समजता तेव्हा तुमचं कम्युनिकेशन बदलतं. कम्युनिकेशन बदललं की रिलेशनशिप बदलतं आणि रिलेशनशिप बदललं की आयुष्य बदलतं. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला इरिटेट केलं तर लगेच जज करू नका. फक्त मनात विचारा, हा कोणत्या कलरचा आहे? मी भेटेन पुढच्या एका जबरदस्त बुक समरी सोबत. तोपर्यंत लोकांना जज करू नका, तर डिकोड करा. धन्यवाद.